तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार इयत्ता 5वी स्कॉलरशिप टॉपिक कालमापन. तर कालमापन या टॉपिक मध्ये घड्याळ हे सर्वात महत्वाचा घटक आहे. घड्याळामध्ये मध्यान्हपूर्व, मध्यान्हत्तर, तास, मिनिटे, सेकंद, बेरीज, शाब्दिक उदाहरणे या प्रकारचे आपल्याला प्रश्न येतात. तर आता आपण पाहूया मध्यान्हपूर्व व मध्यान्हत्तर म्हणजे काय. तर मध्यान्हपूर्व व मध्यान्हत्तर म्हणजे मध्यान्हपूर्व या शब्दाचे दोन भाग पडतात, मध्यान्ह व पूर्व. तसेच मध्यान्हत्तर या शब्दाचे दोन भाग पडतात, मध्यान्ह आणि उत्तर. तर मध्यान्ह म्हणजे 12, म्हणजेच दुपारचे 12 वाजता त्यालाच मध्यान्ह म्हणतात. तर पूर्व म्हणजे 12च्या आधी. व उत्तर म्हणजे च्या नंतर, म्हणजेच दुपारच्या 12 वाजायच्या आधी मध्यान्हपूर्व हे असते व दुपारच्या 12 वाजायच्या नंतरून मध्यान्हत्तर हे असते. तसेच 12च्या आधी 11 वाजले आहेत, म्हणजेच ते मध्यान्हपूर्व आहे. तर इथे 1 वाजले आहे, म्हणजे हे मध्यान्हत्तर आहे. तर मध्यान्हपूर्व मध्ये काही वेळेस प्रश्न विचारताना 1 वाजले 11 वाजले आहे व 11 वाजले हे दाखवताना मध्यान्हत्तर 1 तास आधी किंवा 1 दाखवायचे असतील तर मध्यान्हत्तर 1 तास असे दाखवतात. तर आता आपण शिकणार आहोत तास आणि मिनिट. तर आपला पूर्ण दिवस म्हणजेच एक दिवस यामध्ये एकूण 24 तास असतात. तर एका तासात एकूण 60 मिनिटे असतात. तर एक मिनिटात एकूण 60 सेकंद असतात. तो पूर्ण एका दिवसात म्हणजेच 24 तासात 86,400 सेकंद असतात. तर म्हणजेच 24 तासांचा मिळून एक दिवस होतो, 60 मिनिटांची मिळून 1 तास होतात, 60 सेकंदांची मिळून 1 मिनिट होतो, तर 86,400 सेकंदांची मिळून 24 तास होतात. तर आता आपण पाहूया घड्याळ. घड्याळ हे कालमापनासाठी उपयुक्त वस्तू आहे, म्हणजेच कालमापन करण्यासाठी घड्याळ हे उपयोगाचे असते. घड्याळाच्या वर्तुळाचे 12 भाग पडतात, म्हणजेच घड्याळ हे वर्तुळ आकारात असते व त्यामध्ये 12 भाग असतात व प्रत्येक भाग हा 5 मिनिटाचा असतो. म्हणजेच हे घड्याळ आहे व याचे आम्ही 12 भाग पाडलेले आहेत. तर हा जो एक भाग आहे तो 5 मिनिटाचा आहे. आपण कोणताही भाग जरी घेतला तरी तो 5 मिनिटाचाच असतो. तर आता घड्याळाला 2 काटे असतात. तास काटा त्याच्या नावाप्रमाणेच त्याचे काम आहे, म्हणजेच तास दाखवतो, व मिनिट काटा याचेही त्याच्या नावाप्रमाणेच काम आहे, म्हणजेच मिनिटे दाखवतो. ही जी आकृती तुम्हाला दिसत आहे ती घड्याळाची आहे. घड्याळाच्या गोलाचे 12 भाग केले आहेत व प्रत्येक भागात 5 मिनिट एवढे अंतर आहे. पण आता आपण शिकत आहोत तास व मिनिट काटा. तर तास काटा हा आहे व लांबीने मोठा हा मिनिट काटा असतो. मिनिट काटा जेव्हा त्याचा पूर्ण वर्तुळ कंप्लीट करतो तेव्हा तास काटा हा पूर्ण एक भाग पुढे सरकतो. म्हणजेच जर आता 8 वाजले आहेत तर हा काटा पूर्ण फिरून परत त्याच जागेवर येईल, तेव्हा हा काटा असा होईल, तास काटा 9 वर जाईल. म्हणजेच जेव्हा मिनिट काटा 360 अंश फिरतो तेव्हा तास काटा 5 मिनिटे पुढे सरकतो. तर आता आपण पाहूया रूपांतर. तर रूपांतर म्हणजेच प्रश्नामध्ये 15 मिनिट, 45 मिनिट असं न येता पाव तास, म्हणजेच 15 मिनिट म्हणजेच 1/4 तास, अर्धा तास, 30 मिनिट म्हणजेच 1/2 तास, पाऊण तास म्हणजेच 45 मिनिट असतात व कधी कधी त्यांना 3/4 तास असं म्हणतात. तर अशा मध्ये प्रश्न येतात. म्हणजेच रामने पाऊण तास अभ्यास केला, म्हणजेच त्यांनी 45 मिनिट अभ्यास केला. तर असेच मिनिटाचेही असते. पाव मिनिट
म्हणजेच 15 सेकंद, अर्धा मिनिट, 30 सेकंद, पाऊण मिनिट, 45 सेकंद असे असते. तर आता आपण पाहूया वेळेची बेरीज. उदाहरण पहिले 3 तास अधिक 45 मिनिट अधिक 2 तास 55 मिनिट बरोबर किती? तर पहिले तासवाले जे घर आहे ते एका खाली एक मांडून घ्यायचे. पहिल्या याच्यात 3 तास, दुसऱ्या याचे 2 तास व त्यानंतर मिनिटच्या घरात मिनिट लिहून घ्यायचे. 3 तास 45, 2 तास 55 व आपल्याला क्रिया जी आहे ती त्यांच्या समोर लिहून घ्यायची. मग पहिले सरळ आपण जशी बेरीज करतो तशी करायची. 3 अधिक 2 5 मिनिटांची काय त्यांना 5 आणि 5 10 शून्य चला आला 1 4 अधिक 5 आणि 5 10 मिनिटांची वेगळी बेरीज व तासांची वेगळी बेरीज अशी करायची असते. व हे झाल्यावर मिनिट हे फक्त 60च असतात. 60 पेक्षा पुढे मिनिट असं म्हणून मिनिटांमधून जर 60च्या वर मिनिट असतील तर ते वजा करून घ्यायचे व आपण इथं पूर्ण 1 तास वजा केला म्हणजेच 1 तास बरोबर 60 मिनिट म्हणून आपण 1 तास वजा केला म्हणून त्या तासाच्या घरामध्ये 1 तास मिळवायचे व आपले उत्तर आले आहे 6 तास 40 मिनिट. तर अशा प्रकारे वेळेची बेरीज करायची असते. तर आता आपण पाहूया वेळेची वजाबाकी. उदाहरण पहिले 5 तास 45 मिनिट वजा 2 तास 55 मिनिट. बेरजेसारखेच यांची ही मांडणी पहिले करून घ्यायची. 5 तास आणि 2 तास 45 मिनिट आणि 55 मिनिट क्रियाचे चिन्ह द्यायचे. आता 45 मिनिटांमधून 55 मिनिट जात नाही म्हणून 5 याच्याकडून 60 मिनिटे घ्यायची. कारण 1 तास आपण 1 तास इथून इकडे घेतो आहोत म्हणजे 1 तास बरोबर 60 मिनिट घेत आहोत. मग याच्यात अधिक 60 होतात म्हणजेच यांचे उत्तर येते 5 आणि 10 105 वजा 55. 5 ला 5 गेले 0, 10तून 5 गेले 5 50 मिनिट व 4 तासातून 2 तास गेले 2 तास म्हणजेच यांची वजाबाकी आली 2 तास 50 मिनिट. तर अशा प्रकारे ही गणित सोडवायची आहेत. धन्यवाद. लाईक अँड सबस्क्राईब टू स्टडी विथ प्रज्ञेश चॅनल.